श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचूया. काल आपण राजकुमारांची विटी विहिरीत पडली आणि कृपाचार्यांनी मग ती कशी काढायला त्यांना मदत केली ही कथा वाचत होतो. आज आपण ती कथा पुढे वाचूया. माफ करा, कृपाचार्य नाही, द्रोणाचार्यांनी ती कशी काढायला मदत केली ती वाचूया. वैशंपायन म्हणाले, नंतर द्रोणाचार्यांनी धनुष्यबाण हाती घेतले आणि अंगठीवर बाण मारून त्यांनी त्या अंगठीला वर येण्याची आज्ञा केली. अशा प्रकारे बाणाच्या योगाने त्यांनी विहिरीतून अंगठी बाहेर काढली. यामध्ये आपण विशेष काहीही केले नाही असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. पण त्या राजकुमारांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला. अंगठी विहिरीच्या बाहेर आलेली पाहताच राजकुमार द्रोणाचार्यांना म्हणाले, विप्रश्रेष्ठ, आम्ही सारे आपणास अभिवादन करीत आहोत. असले अलौकिक सामर्थ्य अन्य कोणाच्याही ठिकाणी असणे शक्य नाही. आपण कोण आहात, कोठून आला आहात, सारे आम्हाला कळले पाहिजे. आपणासाठी आम्हाला काय करता येईल ते कृपा करून सांगावे. राजकुमार येणेप्रमाणे बोलल्यावर द्रोणाचार्य त्यांना उलट म्हणाले, मुलांनो, तुम्ही मला आत्ता पाहिलेच आहे. भीष्माकडे जा आणि त्याला माझे वर्णन करून सांगा. माझे जे सामर्थ्य तुम्हाला आता दिसून आले आहे तेही त्यांच्या कानावर घाला. तो अतिशय समर्थ आहे. त्याला जे योग्य वाटेल ते तो करील. वैशंपायन म्हणाले, द्रोणाचार्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही करतो, असे राजकुमार त्यांना म्हणाले. आणि तेथून परतल्यावर तो जो ब्राह्मण त्यांना भेटला होता त्यांचे बोलणे त्यांनी जसेच्या तसे भीष्मांच्या कानावर घातले आणि त्याने केलेली अघटित कृत्यही त्यांना सांगितली. भीष्मांनी राजकुमारांचे बोलणे ऐकून घेतले. ज्या ब्राह्मणाची हकीकत त्यांनी सांगितली होती तो ब्राह्मण अन्य कोणी नसून प्रत्यक्ष द्रोणाचार्यच होत हे त्यांच्या लक्षात आले. राजकुमारांना धनुर्विद्येचे शिक्षण देण्यासाठी द्रोणाचार्य हे पूर्ण अधिकारी आहेत असा भीष्मांनी विचार केला. लगेच त्यांनी द्रोणाचार्यांना राजधानीत आणविले. त्यांचा स्वतःच यथायोग्य सत्कार केला आणि शस्त्रधारी वीरांमध्ये श्रेष्ठ असलेल्या भीष्मांनी द्रोणाचार्यांची अगदी बारकाईने चौकशी केली. कोणत्या उद्देशाने त्यांनी इकडे आगमन केले हेही भीष्मांनी त्यांना विचारले आणि द्रोणाचार्यांनी आपला सर्व वृत्तांत भीष्मांना कथन केला. द्रोणाचार्य म्हणाले, धनुर्विद्या आत्मसात करण्याच्या इच्छेने आणि अस्त्रविद्येमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी मी मागे अग्निवेश महर्षींकडे गेलो. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून मी जटा धारण केल्या आणि महर्षींची मनोभावाने शुश्रूषा करीत मी त्यांच्याजवळ अतिशय नम्रपणे दीर्घकाळ राहिलो. किती वर्षे लोटली. पंचाल देशाचा महाबलाढ्य यज्ञसेन नावाचा राजपुत्र माझ्याबरोबर धनुर्विद्या व अस्त्रविद्या शिकण्यासाठी माझ्याच गुरुच्या आश्रमात राहिला होता. गुरुगृही यज्ञसेनाची आणि माझी मैत्री जडली. तो मला नेहमी मदत करीत असे आणि माझाही त्याच्यावर लोभ होता. कितीतरी दिवस आमचे या प्रकारे एकत्र वास्तव्य झाले. लहानपणापासून आम्ही एकत्र अध्ययन करीत असल्यामुळे तो गोड बोलणारा आणि दुसऱ्याला मदत करण्याविषयी तत्पर असलेला यज्ञसेन माझा मित्र झाला. एकदा तो यज्ञसेन मला म्हणाला, द्रोणा, माझा पिता मोठा राजा आहे. मी त्याचा अतिशय लाडका पुत्र आहे. माझा पिता मला जेव्हा राज्यावर अभिषेक करील तेव्हा माझे राज्य हे तुझेच राज्य असे मी मानीन. मी जे बोलत आहे ते अगदी सत्य आहे. याविषयी तू खात्री बाळग. माझ्या ताब्यातले सारे उपभोग्य पदार्थ हे तुझेच आहेत असे तू समज. माझे सारे धन आणि माझी सारी सुखे मी तुला अर्पण करीन. यज्ञसेनाने
त्याने माझ्या मनाला सुखविणारे असे शब्द उच्चारल्यावर मी त्याची फार तारीफ केली आणि अस्त्रविद्येचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो आश्रमातून आपल्या राजधानीकडे निघून गेला. यज्ञसेनाचे हे बोलणे माझ्या मनातून काही केल्या जाईना. कालांतराने पित्याने आज्ञा केल्यामुळे आणि आपल्याला पुत्र असावा असे मलाही वाटल्यामुळे अतिशय बुद्धिमती आणि कठोर व्रताचे आचरण करणाऱ्या फार विपुल केश सांभार असलेल्या यशस्विनी कन्येशी म्हणजे कृपी नामक कृपाचार्यांच्या भगिनीशी मी विवाह केला. ही गौतमी म्हणजे गौतम कन्या कृपी नित्य अग्निहोत्रामध्ये मग्न असे, तत्परतेने यज्ञविधी करीत असे. तिचा इंद्रिय निग्रह अलौकिक होता. गौतमीने अश्वत्थामा नावाच्या पुत्राला जन्म दिला. हा अश्वत्थामा विलक्षण पराक्रमी निघाला, अघटित कर्मे करू लागला आणि तो सूर्याप्रमाणे तेजपुंज होता. माझा जन्म झाल्यानंतर माझा पिता भरद्वाज जसा हर्षनिर्भर झाला तसाच अश्वत्थामा जन्मल्यावर मीही हर्षनिर्भर झालो. आजूबाजूच्या श्रीमंतांची मुले गाईचे दूध पितात हे अश्वत्थाम्याला रोज दिसत असे. आपल्यालाही गाईचे दूध मिळावे असा हट्ट धरून लहानगा अश्वत्थामा रडू लागला. त्यामुळे माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले व मला भ्रम झाल्यासारखे झाले. ज्याच्याजवळ एखादी दुसरीच गाय आहे अशा एखाद्या स्नातकाजवळ जर मी गायीची भिक्षा मागितली तर त्याच्या दैनंदिन धर्मकृत्यामध्ये अडथळा येईल असे मला वाटले. भीष्मा, ज्याच्याजवळ पुष्कळ गायी आहेत असा एखादा ब्राह्मणाजवळ जर मी गायीची भिक्षा मागितली तर ते धर्माला अधिक धरून होईल आणि हे गोदान समुचित ठरेल असा विचार करून मी ज्याच्याजवळ पुष्कळ गायी आहेत असा ब्राह्मण शोधून काढण्यासाठी सर्वत्र खूप भटकलो. पण या टोकापासून त्या टोकापर्यंत हिंडून देखील मला हवी असलेली दुभती गाय मिळाली नाही. गाईचे दूध पिण्यासाठी आसुसलेल्या अश्वत्थाम्याला भोवतालच्या मुलांनी फसविले आणि गाईचे दूध म्हणून त्यांनी त्याला पीठ कालविलेले पाणी प्यावयास दिले. पीठ कालविलेले ते पाणी प्याल्यावर लहानगा अश्वत्थामा मी देखील दूध प्यायलो असे अजाणतेपणामुळे मोठ्याने ओरडला. खरा प्रकार माहीत नसल्यामुळे तो आनंदाने नाचू बागडू लागला. मुलांच्या घोळक्यामध्ये नाचणारा अश्वत्थामा सर्वांच्या चेष्टेचा विषय झाला आणि ते दृश्य बघून का ही आपली दुर्दशा असा विचार मनात येऊन मी कमालीचा खिन्न झालो आणि मी स्वतःशीच म्हणालो, द्रोणा, धिक्कार असो तुझ्यासारख्या जन्मदरिद्री कपाळकरंट्याला. अरे, एक कपर्दिकही मिळविण्याची तुझी ताकद नाही. तुझा मुलगा दूध पिण्यासाठी हट्ट धरून बसला आणि पीठ कालवलेले पाणी प्याल्यावर आपल्याला दूधच प्यायला मिळाले अशी खोटी समजूत करून तो आनंदाने बेभान झाला आणि नाचू लागला. कशी आपण या पोराची फजिती केली असे भोवतालची मंडळी मुले कुत्सितपणे बोलू लागली. त्यांची ती बाष्फळ बडबड ऐकताच माझ्या मनाचा तोल सुटला आणि मला लाखोली वाहिली आणि मी मनात विचार करू लागलो. पूर्वी देखील माझ्या निर्धनतेमुळे भोवतालचे ब्राह्मण माझी टवाळकी करीत असत. मला त्यांनी जवळजवळ वाळीतच टाकले होते. असे माझे जीवन मागेही होते, पण तसेच निर्धन जीवन मी यापुढेही जगेन. पण द्रव्य मिळवण्यासाठी दुसऱ्यांची हलकी सेवा मी कधीही करणार नाही. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.